भौगोलिकदृष्ट्या आव्हानात्मक असलेल्या ठाणे जिल्ह्याच्या गरजा ओळखून अभिनव उपक्रम आणि योजना राबवण्यात येतील असे प्रतिपादन नवनियुक्त ठाणे जिल्हाधिकारी डॉक्टर श्री कृष्णनाथ पांचाळ यांनी केले। गुरुवारी पांचाळ यांनी मावळते जिल्हाधिकारी अशोक शिंगारे यांच्याकडून पदभार स्वीकारला। त्यानंतर पत्रकारांशी संवाद साधताना त्यांनी माहिती दिली। ठाणे जिल्ह्यातील विविध भागात शासनाचे महत्त्वाकांक्षी प्रकल्प राबविण्यात येत आहेत। हे प्रकल्प राबवत असताना जमीन हस्तांतरणाचा विषय महत्त्वाचा असून त्यावर देखील काम करण्यात येईल। तसेच जिल्ह्यातील शिक्षण, आरोग्य आणि महिला व बालकल्याण विभाग त्याचबरोबर नागरी सुविधा यासाठी मागील अनुभवावरून काही उपक्रम हाती घेण्यात येणार असल्याचे देखील जिल्हाधिकारी डॉक्टर श्री कृष्णनाथ पांचाळ यांनी यावेळी सांगितले। ठाणे जिल्ह्यात शहरी व ग्रामीण भाग असून काही त्यांचे प्रश्न आहेत, त्यानुसार नियोजन करणार आहे। शासनाने दिलेली ही माझ्यासाठी संधी आहे अशा भावना पांचाळ यांनी व्यक्त केल्या। सर्वप्रथम पत्रकार बांधवांचे सगळ्यांचे धन्यवाद। ठाणे जिल्हा हा भौगोलिकदृष्ट्या त्याच पद्धतीने विविध आव्हानात्मक गोष्टी ठाणे जिल्ह्यामध्ये आहेत। शहरी भाग आहे, त्याच पद्धतीने ग्रामीण भाग देखील आहे, ग्रामपंचायत देखील आहेत ज्या पेसा एरियामधल्या आहेत। त्या दृष्टीने सर्वांगीण ज्या जिल्ह्याचे प्रश्न आहेत आणि शासनाचे काही महत्त्वाकांक्षी प्रकल्प ठाणे जिल्ह्यातून होत आहेत, त्याच्यामध्ये लँड ॲक्विजिशनचे काही इश्यू आहेत। तर एकंदरीत जे सर्व विषय आहेत तर त्या सर्व विषयांवरती काम करण्याचा प्रयत्न असेल। त्याच पद्धतीनं ज्या इथल्या गरजा असतील तर त्यानुसार काही नवीन उपक्रम हाती घेणे आणि नवीन उपक्रम हाती घेऊन त्याचे नाविन्यपूर्ण उपक्रम जिल्ह्यामध्ये करणे हाही माझा प्रयत्न आहे। नवीन काही प्रकल्प या निमित्ताने आपण सुरू करतात जेणेकरून ठाणे जिल्ह्यामध्ये एक वेगळं प्रकल्पानुसार सुंदर ठाणे होईल अशा काही प्रकल्प आपल्या योजनेमध्ये आहेत। मुख्यत्वे आरोग्य आहे, शिक्षण आहे, ICDS आहे आणि त्याच पद्धतीनं सिव्हिक अम्युनिटीज ज्या आहेत त्या दृष्टीनं मागचा जो माझा अनुभव आहे त्यावर आधारित काही उपक्रम नक्की मी हातामध्ये घेईन आणि इथल्या गरजा ज्या आहेत मुख्यत्वे जसं नागरिकांच्या गरजा असतील, आपण जे प्रश्न मांडतात त्यानुसार इथल्या ज्या निकड आणि आवश्यकता जास्त वाटतात त्यानुसार नक्कीच उपक्रम हाती घेण्यात येतील आणि त्याचा प्रयत्न करेल। तर ठाण्याची लोकसंख्या झपाट्यानं वाढणं पाहिजे, ग्रामीण भाग देखील आहे, ग्रामीण भागामध्ये आरोग्याचे असतील किंवा इतर काही समस्या आहेत, त्या समस्या सोडण्याची तुमची भूमिका कशा प्रकारची असणार किंवा काय? जसं मी सुरुवातीला सांगितलं, जेवढी आता आज माझा पहिला दिवस आहे आणि जी माहिती आहे त्यानुसार आपल्याकडे डायव्हर्सिटी जास्ती आहे ठाण्यामध्ये। अर्बन भाग आहे, कंजेस्टेड काही एरियाज असतील, काही ग्रामीण भागांमध्ये जे प्रश्न असतील तर त्या अनुषंगानं जे विविध प्रश्न त्या भागानुसार आहेत तर त्या पद्धतीने नियोजन करण्याचा नक्कीच प्रयत्न करेल। ठाणेकरांना तुम्ही काय आव्हान कराल किंवा काय मेसेज तुम्ही करायला? ही शासनानं मला दिलेली संधी आहे, त्याच्या पद्धतीनं जी जबाबदारी आहे तर ती जबाबदारी पार पाडण्याकरिता सर्वतोपरी मी प्रयत्न करेन आणि नागरिकांकरिता काही उपाययोजना ज्या आहेत तर त्या ज्या शासनाच्या योजना आहेत त्या प्रभावीपणे अंमलबजावणी करणे, कुठेही नागरिकांना त्रास होणार नाही। प्रशासनाच्या ज्या योजना असतील किंवा प्रशासनामध्ये जे काम पडतं तर एक अप्रोचेबल प्रशासन, पारदर्शक प्रशासन हे देण्याचा माझा नक्की प्रयत्न। सर, ठाणे जिल्हा हा पाहायला गेलं तर ठाण्याचे पहिले मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आता उपमुख्यमंत्री आहेत, त्यामुळे तुमची प्रशासनावरती कशा प्रकारची करडी नजर असेल? आतापर्यंत तक्रार नाही, मात्र प्रशासनावरती कसा तुमचा रोज असणार आहे, प्रत्येक कामाची कशी तुम्ही त्या ठिकाणी माहिती घेतली जाणार आहे? एकंदरीत ठाणे जिल्ह्यासाठी वेगळं स्वरूप काय तुमच्या डोक्यात असेल? ई-गव्हर्नन्सचा गव्हर्नमेंटचा इनिशिएटिव्ह वाढलेला आहे। ज्या सर्व्हिसेस असतील, जी माहिती असेल ती सर्व पारदर्शकपणे नागरिकांसमोर येणं, त्याच पद्धतीने सगळं कामामध्ये ही पारदर्शकता आणण्यासाठी ई-गव्हर्नन्स आहे। आणि जो आतापर्यंतचा माझा अनुभव आहे, जालन्यामध्ये मी जिल्हाधिकारी म्हणून 2 वर्ष काम केलं, तिथला अनुभव आणि मागच्या त्यापूर्वीच्या ज्या पोस्टिंग होती तिथला अनुभव घेऊन नक्की एक प्रशासन चांगल्या पद्धतीनं काम करेल असं बघेल आणि ज्या काही इथल्या लोकप्रतिनिधींच्या अपेक्षा असतील तर त्या पद्धतीनं त्याची देखील सांगड घालू, कारण पुढच्या काळामध्ये निवडणुका असतील किंवा अनेक विषय असतील तर ते देखील समोर येतील, तर त्या पद्धतीने योग्य पद्धतीने पारदर्शक पद्धतीने काम करण्याचा प्रयत्न करा।
मन विचलित झालं तरी चालेल, हाताची सर्जनशीलता कायम असते, हे सिद्ध केलं आहे ठाणे मनोरुग्णालयातील महिला रुग्णांनी. रक्षाबंधनाच्या निमित्ताने या महिलांनी स्वतःच्या हातांनी तयार केलेल्या तब्बल 1200 राख्या सध्या सर्वांचं लक्ष वेधून घेत आहेत. या राख्या काही रुग्णालयात होणाऱ्या रक्षाबंधन कार्यक्रमात वापरण्यात येणार असून काही राख्या विक्रीसाठी ठेवण्यात आल्या आहेत. रुग्णांना स्वावलंबी बनवून त्यांना समाजात पुन्हा ताटमानेने उभं करता यावं यासाठी ठाणे मनोरुग्णालयातील व्यवसाय उपचार विभागाकडून सातत्याने प्रयत्न केले जातात. मनोरुग्णांमधील सुप्त कलागुण ओळखून त्यांना छोट्या छोट्या वस्तू तयार करण्याचं प्रशिक्षण दिलं जातं. यंदा रक्षाबंधनानिमित्त रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर नेताजी मुळीक यांच्या मार्गदर्शनाखाली या रुग्णांनी राखी तयार करण्याचं प्रशिक्षण देण्यात आलं. जुलै महिन्यापासूनच रुग्णालयातील सुमारे 50 ते 60 महिला रुग्ण या प्रशिक्षणात सहभागी झाल्या. त्यांना विविध प्रकारच्या राख्या, दोऱ्यांच्या मण्यांच्या, कापडाच्या, रंगीबेरंगी साहित्याने सजवलेल्या राख्या बनवायला शिकवण्यात आलं. राख्या तयार करण्यासाठी लागणारा कच्चं साहित्य बाहेरून मागवण्यात आलं आणि त्या राख्यांमध्ये प्रत्येक रुग्णाचं कलेवर कल्पनाशक्ती आणि एक अदृश्य जिव्हाळा गुंफलेला आहे. या संपूर्ण उपक्रमामागे रुग्णालयातील व्यवसाय उपचार विभागाच्या तज्ज्ञ डॉक्टर हेमांगिनी देशपांडे, डॉक्टर अश्लेषा कोळी, डॉक्टर प्राजक्ता मोरे आणि डॉक्टर जान्हवी केळझरकर यांचं विशेष योगदान आहे. ठाणे मनोरुग्णालयातील या स्त्रियांनी बनवलेल्या राख्या म्हणजे फक्त एक हस्तकला नाही, तर त्या आहेत पुनर्वसनाचा आणि आत्मसन्मानाचा सुंदर धागा. ठाणे प्रादेशिक मनोरुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर नेताजी मुळीक यांनी यावेळी सांगितले. आमच्या महिला रुग्णांनी बनवलेल्या 500 राख्या देशाच्या सीमेवर लढणाऱ्या सैनिकांसाठी पाठवण्यात आल्या आहेत. ही त्यांच्याकडून एक भावना, एक प्रेमभेट असल्याचे रुग्णालयातील कर्मचारी आणि अधिकारी सांगतात. नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की सध्या डासांमार्फत पसरणाऱ्या डेंग्यू या आजाराचा प्रसार रोखण्यासाठी प्रत्येकाने पुढील प्रमाणे कार्यवाही करावी. डेंग्यू आजार एडिस इजिप्ती हा डास चावल्याने होतो. या डासांची पैदास साचलेल्या किंवा साचवलेल्या स्वच्छ पाण्यामध्ये होते. 8 दिवसांपेक्षा जास्त दिवस पाणी उघडे व साचून राहिल्यास त्यात डास अंडी घालतात. अंड्यांच्या अळ्या तयार होऊन पुढे डास तयार होतात. यासाठी आपल्या घरातील पाणी साठे, उदाहरणार्थ बॅरल्स, पिंपे, टाक्या, हौद, रांजणे इत्यादी दर आठवड्याला रिकामे करून घासून पुसून कोरडे करून पुन्हा भरावे. 1 दिवस कोरडा दिवस म्हणून पाळावा. पाणी साठ्यांना घट्ट झाकणे बसवावीत किंवा जुनी साडी, चादर, धोतर यांनी बांधून झाकून ठेवावीत, म्हणजे डास त्यात जाऊन अंडी घालणार नाहीत. घराच्या गच्चीवर, आजूबाजूला, अंगणात कोठेही पाणी साचू देऊ नये. भंगार सामान उघड्यावर टाकू नये. उदाहरणार्थ टायर्स, प्लास्टिक सामान, कुंड्या, टाकाऊ वस्तू इत्यादी. अशा सामानात पावसाचे पाणी साठून त्यात डेंग्यूच्या डासांची पैदास होते. घरातील कूलर्स, फ्रीजच्या पाठीमागील ट्रे हे देखील वेळोवेळी कोरडे करावेत. लक्षात ठेवा, नुसत्या फवारणीने डास घनता कमी होत नाही, तर त्यासाठी डास पैदास ठिकाणे नष्ट करणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे. कोणताही ताप अंगावर न काढता जवळच्या शासकीय रुग्णालयात मोफत औषधोपचार घ्या. अशा प्रकारे नागरिकांनी सहकार्य केल्यास डेंग्यूचा प्रसार रोखणे सहज शक्य आहे. वारंवार वीज पुरवठा खंडित होत असल्यामुळे उद्योजक वर्ग हैराण झाले असून आम्ही गुजरातला स्थलांतरित व्हायचे का, असा प्रश्न काही उद्योजकांनी ठाण्यात बोलताना उपस्थित केला. ठाणे शहरात टिसाच्या माध्यमातून महावितरण अधिकारी आणि उद्योजकांची बैठक आयोजित करण्यात आली होती. यावेळी ठाणे, पनवेल, कल्याण, शहापूर येथील उद्योजकांनी महावितरण अधिकाऱ्यांसमोर आपल्या समस्या मांडल्या. यावेळी महावितरण अधिकाऱ्यांनी उद्योजकांच्या समस्या ऐकून त्यावर येत्या 2 महिन्यात तोडगा काढण्यात येईल असे आश्वासन दिले. ठाणे शहरातील वागळे इस्टेट परिसर हा औद्योगिक क्षेत्र म्हणून ओळखला जातो. या ठिकाणी लघु आणि मध्यम उद्योगांसह मोठ्या प्रमाणात IT पार्क देखील आहेत. गेले काही वर्षांपासून या भागात वारंवार वीज पुरवठा खंडित होत असल्याची माहिती समोर येत आहे. यामुळे उद्योजक समूहामध्ये प्रचंड नाराजी पसरली असून त्यांच्यामधून महावितरणाच्या कारभारावर संताप व्यक्त केला जात आहे.
ठाणे शहरासह कल्याण, शहापूर, पनवेल, खालापूर, कळंबोली अशा विविध भागातील 50 ते 60 उद्योजक या बैठकीला उपस्थित होते. यावेळी काही उद्योजकांनी वारंवार होत असलेल्या वीज खंडितमुळे त्यांना भेडसावणाऱ्या समस्यांचा पाडा वाचून दाखवला. यात 1 एप्रिल ते 29 जुलै या 4 महिन्यांच्या कालावधीत 116 तास वीज पुरवठा खंडित झाला होता. या कालावधीत सर्वच उद्योजकांचे मोठे नुकसान झाले असल्याची माहिती समोर आली आहे. वीज पुरवठा खंडित झाल्यानंतर महावितरण विभागाला संपर्क साधला तर त्यांच्याकडून अनेकदा कर्मचारी उपलब्ध नाही किंवा काम करण्यासाठी हातमोजे नाही अशा प्रकारची उत्तरे दिली जातात. औद्योगिक कंपन्यांची संख्या लक्षात घेता वीज पुरवठ्यावर भार वाढत आहे. त्यामुळे अनेकदा वीज वाहिन्या जाळण्याचे प्रकार घडतात. तसेच महावितरण विभागाकडे पुरेसे मनुष्यबळ नाही, तर महावितरणाकडून केले जात असलेल्या शटडाऊनचे संदेश वेळेत उद्योजकांना मिळत नाही. अशा विविध समस्या उद्योजकांनी या बैठकीत मांडल्या. गोकुळ अष्टमी अर्थात दहीहंडी हा महाराष्ट्राच्या संस्कृतीचा अत्यंत महत्त्वाचा सण असून या उत्सवात राज्यातील हजारो युवक युवती गोविंदा म्हणून थरावर थर रचत हंडी फोडण्यासाठी सहभागी होतात. मात्र गेल्या काही वर्षात सरावादरम्यान आणि प्रत्यक्ष उत्सवाच्या दिवशी अनेक अपघात घडले असून अनेक गोविंदांना दुखापतीचा सामना करावा लागतो. गोविंदांच्या सुरक्षिततेसाठी आणि त्यांच्या आरोग्याच्या दृष्टीने विमा संरक्षण मिळावे म्हणून परिवहन मंत्री प्रताप सरनाईक आणि युवासेना कार्याध्यक्ष पूर्वेश सरनाईक यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे मागणी केली होती. या मागणीला सकारात्मक प्रतिसाद देत यंदा राज्यातील 1.5 लाख गोविंदांना गोविंदा समन्वय समिती या नियोजन समितीच्या माध्यमातून ओरिएंटल इन्शुरन्स कंपनीचे विमा संरक्षण देण्यात येणार आहे. युवासेना कार्याध्यक्ष पूर्वेश सरनाईक यांनी सांगितले की मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी गोविंदांसाठी आवश्यक असलेली विमा कवच योजना तातडीने मंजूर करून दिल्याबद्दल राज्यभरातील लाखो गोविंदांनी त्यांचे आभार व्यक्त केले आहेत. गेल्या वर्षी 1,25,000 गोविंदांना विमा संरक्षण देण्यात आले होते. मात्र काही गोविंदा त्यापासून वंचित राहिले. यंदा ही त्रुटी दूर करत विमा कवचाची मर्यादा वाढवून 1,50,000 गोविंदांपर्यंत हे संरक्षण पोहोचविले जाणार आहे.